आज आपण बनवला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता असा व्हेज फ्राईड राईस. नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ही रेसिपी अगदी सोपी आणि साधी आहे. तर मग चला रेसिपी बघूयात. इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपल्याला आता 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे कुकरला लावूयात. एक वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं. आता आपण इथे 2 वाट्या तांदूळ घेतले म्हणून 4 वाट्या पाणी घालायचं आहे. मीठ घालायचं आहे. साधारण चमचाभर एक तेल घालायचं याच्यामध्ये. याच्यामुळे आपला भात आहे तो मोकळा होतो. आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून भात शिजवून घ्यायचा आहे. भात आपला शिजतोय, आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बीन्स घेतले, एक कोबी घेतला आहे, कांद्याची पात आणि शिमला मिरची घेतली. मला असली कलरफुल शिमला मिरची मिळाली इथे. तुम्ही ग्रीन घेतली तरी चालेल. आता आपण ह्या भाज्या चिरून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये गाजर घातलं तरी चालेल. आपल्या सगळ्या भाज्या अशा बारीक चिरून घ्यायच्या. मी इथे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यासोबतच एक कांदा असा मोठा कट करून घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे. मी इथे भातासाठी लोखंडी कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे ही कढई नसेल तर तुम्ही स्टीलची पण कढई घेऊ शकता. फक्त पातळ कढई घ्यायची, म्हणजे भाताला छान स्मोकी फ्लेवर येतो. आणि मोठी कढई घ्यायची. आता याच्यामध्ये घ्यायचे 2 चमचे तेल. चांगलं तापून घ्यायचं आहे. त्यातून असं थोडा धूर निघायला लागल्यावरच त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण घालायचं आहे, म्हणजे भाताला खूप छान फ्लेवर येतो. तेल चांगलं तापलंय. आता याच्यामध्ये लसूण आणि अद्रक घालूया. आता हे परतून घ्यायचं आहे थोडंसं लालसर होईपर्यंत. आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. थोडासा याचा रंग चेंज झाला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा आपल्याला साधारण 1 मिनिटभर परतायचा आहे. आता याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालूयात. आपल्याला गॅस मोठा करूनच भाज्या परतायच्या आहेत. भाज्या आपल्याला खूप पण मऊ करायच्या नाही आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये घालायचं आहे ब्लॅक पेपर, 1 चमचा विनेगर, चिली सॉस, 2 चमचे सोया सॉस आणि मीठ. हे मीठ या भाज्यांपुरतंच घालायचं आहे. आपण भात शिजवताना भातामध्ये पण मीठ घातलं आहे. मी याच्यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस पण घालते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. घालूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशा साध्या, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.